आणि ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे की बर्फानी बाबा स्पोर्ट्स टेमघर हा पहिला संघ ठरलाय ज्याने सुपर 8 मध्ये प्रवेश दरमाडीतने मिळवला. काय खेळ त्यांचा पाहायला मिळाला. सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला बर्फानी बाबा स्पोर्ट्स टेमघर. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर आणि संपूर्ण टीम. आता हा सामना कोणाच्या बाजूने जाणार आहे. पहिल्या सत्राला आता सुरुवात पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विनोद तयार होतात आणि त्याचप्रमाणे स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर गोटीराम आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल पहिलाच बॉल स्टेप आउट झाले होते अगदी सरळ बॅटने. हा फटका लॉंग ऑन फिल्डर उपस्थित आहेत. इन बिटवीन एक सिंगल रन घेतली जाईल आणि या सिंगल रनच्या मदतीनं ऑफ द मार्क होत आहेत बॅटर गोटीराम. ऑफ द मार्क होत आहे टीम अमर स्पोर्ट्स कासने. 5 षटकांचा हा देखील सामना. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. कारण फार चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने राबवलेली आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. स्मॅश केलं हवेमध्ये कव्हरला फिल्डर उपस्थित. मिस्टेक होणार नाही. कॅच पकडली जाईल आणि हा पहिला धक्का लागला फलंदाज बाद. सफलता दरमाडीतनं मिळाली. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. क्रमांक 3 वरती महेंद्र पाटील मॅन फ्रॉम सरवली. क्रमांक 3 वरती महेंद्र पाटील बॅटिंग करण्यासाठी येतात. सुरुवात थोडी खराब राहिली कारण जर आपण पाकलं तर कुठे ना कुठे पहिला धक्का फार लवकर लागला. 2च चेंडूंचा खेळ आता पण त्या पहिल्या षटकामध्ये झाला. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की तुम्हाला पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्येच टाकायची आहेत आणि या सामन्याला अगदी 10 वाजता करेक्ट 10 वाजता सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्हाला अगदी 10:20 मिनिटांमध्ये 4 षटकं पहिली टाकायचीच आहेत आणि जर नाही टाकली एक्स्ट्रा वेळ जर खर्च झाला तर अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. पुढचा बॉल महेंद्र पाटील आता स्ट्रायकिंग एंड वरती फुलर लेंथ होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. लॉंग ऑन ला फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेसाठी परतले तरी स्किप प्रयत्न. रनआउट च्या स्वरूपामध्ये आता गोटीरामला देखील डगआउटच्या दिशेने जावं लागेल. दुसरा धक्का लागला फलंदाज बाद. आज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात मैदानाच्या आतमध्ये. बॅटर विनोद येतात. क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी. बट कुठे ना कुठे आता एक गोष्ट देखील विचार करण्यासारखी होती की सुरुवात फारच खराब झाली आहे कारण 2 धक्के अगदी या पहिल्या षटकामध्येच लागलेत. चिंतेचा विषय आता अमर स्पोर्ट्स कासनेसाठी. पण ही जोडी चांगली आहे. मी उल्लेख केला होता फलंदाज चांगलेत बट आता इथनं फसवलं. लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप हे काय केले लॉंग ऑनच्या फिल्डरने. तिसरी सफलता अगदी पहिल्या षटकामध्ये मिळू शकली असती बट लॉंग ऑनच्या फिल्डरच्या माध्यमातून आता मिस्टेक झाली. कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिळतो महेंद्र पाटीलला आणि या जीवनदानाचा फायदा खऱ्या अर्थाने आता घ्यावा लागेल कारण जर आपण पाकले तर महेंद्र पाटील एक चांगले फलंदाज आहेत. ग्रामीण अगदी 40+ फॉर्मॅटमध्ये सर्वली टीमसाठी फार चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. स्लोवर बन होता. फिंगर रोल केले होते. धीम्या गतीने अगदी बॉल आला होता. बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन दरमाडीतनं मिळेल. धावफलक पुढे जातो. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 5 वरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. गुरुदत्त क्रीडा नगरी मांडकोलीच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतात. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 भव्य दिव्य पर्व दुसरी रात्र आणि लढत सध्याच्या घडीला ताडाली त्यांच्या विपक्षामध्ये अमर स्पोर्ट्स कासने.
आता तर फुल टॉसच होता आणि आता गॅप आहे. लॉंग ऑनचं फिल्डर वेगाने धावतायत, चांगली फिल्डिंग राखली. इन बिटवीन दरम्यान 2 धावा अगदी इझिली पूर्ण केल्या जातील. पगले षटक असंच आपण म्हणू शकतो की पगले षटक राखलं गोलंदाजाच्या नावावरती, कारण या पगल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळक आहे 7 धक्के आतापर्यंत लागलेत 2. अजून देखील येणारा 4 षटकांचा खेळ इथनं यानंतर शिल्लक असेल. पगले षटक जर आपण पाकलं तर अगदी योग्य वेळेवरती हे पगले षटक हेच टाकलं गेलं. अगदी योग्य वेळेवरती 5 मिनिटांमध्ये पगले षटक टाकलं. चला विनंती असेल त्वरित फोल्डिंग लावून घ्या, कारण अजून देखील या पगल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 षटकांचा खेळ यानंतर शिल्लक आहे. फर्स्ट ओव्हर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरती, कारण पगल्या षटकामध्ये फक्त 7 धावा कन्सीड केल्या गोलंदाज विनोदने. दुसरं षटक आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतात. कृष्णा तयार होतात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम हायवे दिवे कृष्णा तयार झालेत. पगले षटक अगदी शांत गेलं फलंदाजांसाठी, कारण फक्त 7 धावा आल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. मोठे फटके प्रामुख्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण खेळताना भरपूरदा फलंदाजांना पाकल्या, पण या मॅचमध्ये या इनिंगमध्ये गोलंदाजीचा स्तर देखील आपल्याला तितका चांगला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट स्मॅश केलं. ड्राईव्हचा हा फटका, कव्हरला चांगली फिल्डिंग. जे थ्रो अगदी योग्य वेळेवरती केलं असतं तर कदाचित रनआउटची संधी देखील झाली असते, पण तसं काही घडलं नाहीये. एक सिंगल रन दरम्यान घेतली जर धावफलक पुढे जातोय 8 वरती. पहिलं सत्र आपण पाहता प्रथमतः अगदी टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतायत अमर स्पोर्ट्स कासने. तास पलीकडे जर आपण पाहिलं तर ताडाली संघाच्या संघनायकांनी निर्णय घेतला होता की आम्ही फिल्डिंग करू, आणि तो निर्णय आतापर्यंत तरी योग्य ठरला, कारण पूर्णपणे जर आपण पगले षटक पाकले गोलंदाज विनोदचं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा प्रॉपर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करतात. तोच मी म्हणेन सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे टीम ताडालीसाठी, कारण जेव्हा जेव्हा योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली जाते ना, तेव्हा तेव्हा त्या गोलंदाजांच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं फलंदाजांना तितकंच अवघड होतं, आणि तेच घडलं आतापर्यंत या 2 षटकांमध्ये. फुल टॉस टाकला होता, बट बॅटचा संपर्क आय थिंक सो नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतो बघा. यानंतर 50-50 ओव्हर आहे, ते देखील आपण विसरू शकत नाहीये. जर अशा प्रकारे बॅटिंग झाली तर 50-50 ओव्हर आणखीन मायनसमध्ये टाकू शकतोय अमर स्पोर्ट्स कासनेला. येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये अजून देखील जर आपण विचार केला तर नो डाऊट गणेश पाटील आहेत, शरद हळके आहेत, बॅटिंग क्रम मजबूत आहे, बट एक चांगली सुरुवात मिळवणं देखील त्याच्यापेक्षा जास्त मॅटर करतो. पहिल्या सत्रामध्ये स्टार्ट जर चांगला झाला तर एक चांगला टोटल उभं करणं तितकं सोपं होतं. ड्राईव्हचा हा फटका, आता कव्हर रिजनवरती फिल्डर दरम्यान दुसऱ्या धावेसाठी परतलेत, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का आता दरम्यान लागला मैदानाच्या आतमध्ये. तिसरा फलंदाज बाद. वरती
आणि तिसरा धक्का लागला टीम अमर स्पोर्ट्स कासनेला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील येतात. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं 44 धावांची अप्रतिम इनिंग त्यांनी साकारली होती. पण आता संघ अडचणीमध्ये आहे, कारण इथनं जर आपल्या संघाला अडचणीमधनं बाहेर काढायचं आहे ना, तर कुठे ना कुठे गणेश पाटीलची बाट चालणं गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. हे षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या गोष्टी या षटकामध्ये घडल्या. 2 रनची पेनल्टी देखील फिल्डिंग करणाऱ्या संघाला दिली गेली, कारण जे नियम आपल्याला सांगतात की तुम्हाला रनआउट तर घ्यायचाच आहे. महेंद्र पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. पुढचा बॉल बॅटच्या आतली कडा लागली आहे. बॉल दरम्यान मागे चालला. विकेट किपरच्या माध्यमातून फार चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळालं. गुरुनाथ चौधरी आहेत विकेट किपर. चांगला वर्क त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त होतं. 2 षटकांचा. 2 षटकांमध्ये रन्स जर आपण पाहिले तर टोटल रन्स बनवल्या गेल्या 11 धावा. आता 50-50 ओव्हर आणि 50-50 ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असतील गणेश पाटील. आणि 50-50 ओव्हरसाठी जर आपण पाहिलं तर जे गोलंदाज तयार होतात गोलंदाजी मार्कवरती, पहिल्या 2 षटकांसाठी जी वेळ खर्च झालेली आहे त्याची देखील मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अगदी योग्य वेळेवरती पहिली 2 षटकं टाकलेली आहेत. चला थोडी घाई करायची आहे, कारण पहिल्या 2 षटकांसाठी एक्झॅक्ट 10 मिनिटं खर्च झालेली आहेत. अजून देखील येणारे 3 षटकं इथनं बाकी आहेत आणि हे षटक आहे 50-50 आणि गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती 50-50 ओव्हर टाकण्यासाठी नरेंद्र तयार होतं 50-50 ओव्हर टाकण्यासाठी. आणि हे इंटरेस्टिंग असेल, कारण अगोदरच 2 षटकांमध्ये रन्स फक्त 11 आहेत आणि त्याच्यामध्ये जर आता ॲक्सिलरेट करायचं आहे तर या 50-50 ओव्हरचा फायदा घ्यावा लागेल. 16 बनवाव्या लागतील बॅटर गणेश पाटील यांना, कारण गणेश पाटीलचा खेळ देखील तितकासा चांगला झालेला आहे या स्पर्धेमध्ये. 50-50 ओव्हर. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता. बॅटरनी बॉलचा संपर्क नाहीये म्हणजे येतोय डॉट. चांगली सुरुवात राहिली या 50-50 ओव्हरची. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये कमीत कमी 16 हवे आहेत, कमीत कमी 16. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हॅमर्ड केलं. पंचचा हा फटका होता. लॉंग ऑफला फिल्डर सिंगल मिळाली. दुसरीसाठी देखील परतलेत. रॉंग एंडला थ्रो 2 मिळतील. तिसरीसाठी परतणार का? आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये आता महेंद्र पाटील यांना देखील जावं लागेल वापस. धक्का आता लागला मैदानाच्या आतमध्ये हा चौथा.
बॅट आणि बॉलचा संपर्क आला असता तरी जास्तीत जास्त धावा मिळू शकलं असता, पण तसं काही घडलं नाहीये. खऱ्या अर्थाने बघा, जेव्हा आपला दिवस असतो ना तेव्हा अगदी एखादी चुकीची गोष्ट देखील आपल्यासाठी योग्य घडते. तेच पाहायला मिळालं लास्ट बॉलवरती. 50-50 ओव्हरमध्ये आता 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 मध्ये कमीत कमी फलंदाजांना 11 बनवायचे आहेत. शरद हळके स्ट्रायकिंग एंडवरती, या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे. यावेळेस परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे या बॉलवरती मिळेल सिंगल. आता 50-50 ओव्हर ऑलमोस्ट. आता आपण हे देखील सांगू शकतो की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरती 50-50 ओव्हर राहण्याची शक्यता आता अफाट, कारण एक चेंडू शिल्लक आहे या 50-50 ओव्हरमध्ये आणि कमीत कमी 10 बनवायचे आहेत. नरेंद्रने फार चांगली गोलंदाजी केली आहे. 50-50 ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू होता. दिशा दरम्यान खराब आहे, म्हणजे अतिरिक्त रन मिळेल. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. कॅल्क्युलेशनने विचार केलं तर 1 मध्ये 9 बनवणं फार अवघड आहे, बट एकंदरीत जर आपण विचार केला तर हा क्रिकेटचा खेळ, काही अशक्य नाही आहे. नशिबाची साथ राहिली तर या देखील बनवल्या जाऊ शकतात. हा फुल टॉस ऑन साईडला फटका, षटकार येतोय या अंतिम बॉलवरती. जे -6 6 धावा मायनस केल्या जातील स्कोर कार्डमधनं. स्कोर कार्ड या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचला होता 24 वरती. आता 24 मधनं आपण मायनस करूया 6, म्हणजे 18 धावा धावफलकावरती. आणि 3 षटकांसाठी जी वेळ आतापर्यंत खर्च केलेली आहे त्याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चौथं षटक गोलंदाज तयार होतात या चौथ्या षटकामध्ये. सचिन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हा देखील एक चांगला खेळाडू, भरपूर वर्षांचा या खेळाडूला देखील अनुभव आणि क्वालिटी प्लेअर आहे. त्या अनुषंगाने सचिन येतात या चौथ्या षटकामध्ये. समोर शरद हळके. शरदसाठी हा बॉल होता बॅकफुटवरनं खेळायचं होतं, बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात सचिन करतात. मी उल्लेख केला होता की एक क्वालिटी प्लेअर आहे, क्वालिटी आहे, कारण क्षमता खेळाडूमध्ये भरपूर आहे आणि सुरुवात देखील त्याच पद्धतीने केली आहे सचिनने या षटकाची. योग्य लाईन आणि लेंथवरती बॉल टाकला होता. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची. नेक्स्ट बॉल शरदसाठी बॉल फुलर लेंथ होता. वाईट ऑफ ऑप्शन फुल लेंथ डिलिव्हरी टाकली होती. ड्राईव्हचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. धाव फलक पुढे जातो. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 19 वरती. धावा धाव फलकावरती. आता द्वारकानाथ स्ट्रायकिंग एंडवरती, ज्यांचा बॅटमधनं एक षटकार देखील आला. हा देखील लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ से फिल्डर अगदी कव्हर रिजन पर्यंत पोहोचले. रनआउटची संधी होईल की नाही, थर्ड अंपायरची मागणी केली आहे. चेक आपण करूया की एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचलेत की नाही. थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हायचा आहे, चेक केलं जाईल. चेक केलं जातं की एक्झॅक्टली बॅटर सेफली पोहोचलेत की नाही पोहोचलेत हा प्रश्न. आणि निर्णय आला OUT, बॅटर आउट. रन आउट झालेत शरद. अगदी क्लोज डिसिजन होता, अगदी जस्ट शॉट राहिले. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता हा धक्का मैदानाच्या आतमध्ये दरम्यान इथनं लागलाय. आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतात. परेश महाजन येतात बॅटिंग करण्यासाठी. धावफलक सध्याच्या घडीला जर आपण पाकलं तर जे आहे 20,
20 धावा धाव फलकावरती, 6 धक्के देखील लागलेत. पॅनवरती हा बॉल होता, ऑन साईडला फटका, बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला होता. एक सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार देखील नाहीये. धाव फलक पुढे जातो एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड आता 21 वरती जाऊन पोहोचला. अजून देखील या चौथ्या षटकामध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. बट खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल टीमचे कॅप्टन, खऱ्या अर्थाने स्वतः सचिनच आहेत. आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला होता की आम्ही फिल्डिंग करू, तो निर्णय अतिशय चांगला राहिला. ड्राईव्ह करायचा होता, दरम्यान अगदी स्लाइस बॅट जणू काही हातामध्ये फिरली होती. बॉल दरम्यान पॉईंट रिजनकडे गेला होता. एक सिंगल रन दरम्यान इथं मिळेल. धाव फलक पुढे जातोय 22 वरती. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामधला. कारण मग कोणत्याही क्षेत्रामध्ये निर्णय तुम्ही कोणताही घ्या, त्याला योग्य कसं ठरवायचं आहे तुमच्या हातामध्ये असतं. आणि ताडाली टीमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिला, फिल्डिंग अतिशय चांगली राहिली, त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील तितकीच चांगली. बट हा फटका पहा, अगदी बॅटरच्या रेंजमध्ये, रडारमध्ये हा बॉल होता. प्रहार केला आणि बॉल थेट गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. द्वारकानाथ त्यांच्या बॅटमधनं हा धमाकेदार फटका, षटकार. दाखवला गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती उदय तयार होतात. अजून देखील जर आपण पाहिलं तर इथनं शेवटचे 6 चेंडू प्रामुख्याने फार महत्त्वाचे आहेत. आणि एक योग्य वेळेवरती खऱ्या अर्थाने 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. कारण बघा बॅटर जेव्हा आऊट होतात अगदी 6 विकेट गेलेत, ती वेळ आपण मायनस करणार आहोत. सो त्या अनुषंगाने 4 ओव्हर अगदी योग्य वेळेवरती पूर्ण केले गेलेत. 21 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकली गेली. अंतिम षटक, अंतिम षटकामध्ये उदय दरमाडीने गोलंदाजी मार्कवरती आलेत. आणि अंतिम षटक फार महत्त्वाचं आहे, कारण लास्ट ओव्हर कुठे ना कुठे इथनं डिसाईड करेल की हा सामना एक्झॅक्टली कोणत्या संघाच्या बाजूने जाईल. चला, 4 षटके योग्य वेळेवरती मित्रांनो टाकलेली आहेत. अंतिम षटक देखील योग्य वेळेवरतीच टाका. यानंतर होणारा सामना टॉससाठी यायचा आहे. टीम ओळी त्यांच्या विपक्षामध्ये टीम सोनाले ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. चला, जास्त वेळ खर्च होतो आता टीम ताडाली. यानंतर ओळी विपक्ष सोनाले ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. ती देखील एक चांगली मॅच यानंतर रंगताना आपल्याला दिसेल. बट सध्याच्या घडीला अंतिम षटक पूल करायचं होतं. हवेमध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. फिल्डिंग दरम्यान इथनं जर आपण पाकली तर चांगलीच राखली. एक सिंगल इथनं घेतली जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सीला आपण लवकर यायचं आहे. आणि जे तुमचे 4 गोलंदाज आहेत ते कोणते असतील ती लिस्ट देखील घेऊन यायचं आहे. टीम सोनाळे आणि टीम ओळी. सर, दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकर यायचं. तुमचे कोणते 5 गोलंदाज असणार आहे ती माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अंतिम षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. अजून देखील या अंतिम षटकामध्ये जर आपण पाकले तर येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ यानंतर शिल्लक. द्वारकानाथ स्ट्रायकिंग एंडवरती आतापर्यंत 2 चांगले फटके आलेत. आडव्या बॅटने हा फटका खेळायचा होता, धीम्या गतीने टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आलेलाच नाहीये. दरम्यान डॉट बॉल येतो. आणि लास्ट ओव्हरमध्ये प्रामुख्याने ही गोष्ट महत्त्वाची असते ॲज अ बॉलर की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, बट कुठे ना कुठे जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे आहेत. आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल टाकतायत गोलंदाज. पुढचा बॉल आणि हा फटका अतिशय चांगला. into the arc and batter goes out of the park. What a shot, sixer. काय फटका होता. बॅटर द्वारकानाथ
यांचा बाट मधनं हा तिसरा मोठा फटका येतो. षटकार दरम्यान येतो. धावफलक आता पुढे गेला या 6 धाव्यांच्या मदतीनं. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 36 वरती. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक अडवा बाटणे आणि हा बॉल अगदी कॅच पहा. अप्रतिम कॅच दरम्यान पकडलेली आहे. बट एक्झॅक्टली काय घडलं? मिस्टेक घडलेली आहे. कॅच पकडली बट बॅलन्स गमावला. नशिबाची साथ फलंदाजासोबत. आणखीन एक षटकार. तीच गोष्ट खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा उल्लेख आम्ही केला की कॅच तर जरूर पकडली बट बॅलन्स गमावला. दोन मोठे फटके आता आलेले आहेत आणि जो फिनिशिंग टच खऱ्या अर्थाने हवा होता तो टच आता पाहायला मिळतोय. धावफलक आता 42 वरती. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय बट बॅटर द्वारकांना त्यांचं कौतुक करावं लागेल कारण 8 चेंडूंवरती तब्बल 26 धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर टॉस देखील केला जाईल. ओवळी विपक्ष सोनाळे ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल फ्रंट फुटवरनं पुल केला. लॉंग ऑन रिजन वरती फिल्डर आहेत उपस्थित. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर पहिलं सत्र दरम्यान समाप्त होतं. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवल्या गेल्या 44 आणि 45 धावांचं लक्ष्य. टॉस आता यानंतर केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज आहे संदेश जीवाकार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विशाल पाटील. चला टीम मुलीचे कॅप्टन आपण या. गावदेवी सोनाली टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ थोडा कमी खर्च करा. त्वरितच आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार सन्माननीय कपिल म्हात्रे दादांना विनंती करतोय आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. तर सन्माननीय कपिल म्हात्रे दादा आपल्या समवेत जॉईंट झाले. त्याचबरोबर आपण पाहू शकता संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब देखील या ठिकाणी जॉईंट झाले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी उडवतोय. गावदेवी ओवली विपक्ष गावदेवी सोनाले या दोन टीममध्ये हा टॉस उडवला जातोय. 40+ असं म्हणणं आहे गावदेवी ओवली टीमच्या कॅप्टनचं आणि तेच आलंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. याच मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात करा. टॉस जिंकलाय अरविंद माझ्या समवेत आहे. ओवली टीमचा कॅप्टन काय करणार? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला यामागे खास कारण काय? चांगले बॉलर आहेत आणि कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल
या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्याचबरोबर या ठिकाणी खेळत असताना कसं वाटतंय? स्पर्धेचं आयोजन नियोजन तर अति सुंदर आहे आणि इथे खेळायचं म्हणजे सलामीची जोडी पाठवायची आहे लवकर मैदानाच्या आतमध्ये आणि मॅचला सुरुवात पहिलं वर्ष करायची आहे. त्यामुळे चांगलं वाटतंय. धन्यवाद तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर टीम सोनालीचे कॅप्टन इंद्रपाल दरे माझ्या समवेत आहे. इंद्रपाल, टॉस इम्पॉर्टंट होतं का? वाटत नाही, कारण आमची टीम समतोल आहे, पण आता सध्याचा आम्ही सामना गमावलेला आहे. पण त्या आमच्या हातून ज्या मिस्टेक चुका ज्या झालेल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करून आम्ही पुन्हा एका जोशाने उतरू ग्राउंडमध्ये आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकला तर काय केलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच करण्याचा आमचा प्लॅनिंग होता. नक्कीच फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा करू. आमच्याकडे बॅट्समन चांगले आहेत. आमच्या जवळ सध्याच्या कंडिशनला आम्ही जी एक सामना जो जिंकला आणि एक सामना आताची जो गमावला आहे, तर त्या सामन्यामधून काहीतरी बोध घेऊन यावेळेस आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. एक मॅच जिंकलात, एक मॅच हरलात, तर ही मॅच किती महत्त्वाची आहे? आमच्यासाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही त्याच जोशामध्ये उतरणार आहोत. कारण हा एक शेवटचा चान्स आहे असं समजून आम्ही उतरणार, त्या हिशोबात आम्ही प्लॅनिंग करून आहोत. धन्यवाद. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस जिंकलाय टीम ओवलीच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी टीम सोनालीला इन्व्हाइट केलं आहे. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. संदेश वकारे, विशाल पाटील. आज आपण या दुसऱ्या रात्रीमध्ये आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024चा अध्यक्ष चषक आपण पाहतोय. विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं आणि पहिलेच चेंडूवर एक सिंगल धाव आलेली आहे. बघूया इथे सरळ बॅटनं चेंडूला खेळले तर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फेकी थोडीशी खराब, परिणाम स्वरूप 2 धावा इथे. द्वारकानाथ म्हात्रे लॉंग ऑनला आहेत. यानंतरच्या मॅचची नाणेफेकी झालेली आहे आणि गावदेवी ओली संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी सोनाले या संघाला आमंत्रण दिलेलं आहे. ते चेंडूला ऑन साईडला खेळून काढलंय. बघूया चित्ररक्षक शरद धालके तिथे उपस्थित आहेत. एक सिंगल, 3 चेंडूमध्ये 4. विनोद म्हात्रे आणि गुरुनाथ ही जोडी खेळपट्टीवर. कमलाकर पाटील साहेबांची टीम आपण फलंदाजी करताना पाहतोय, तर भगवानजी भोईर साहेबांचा संघ आपण गोलंदाजी करताना पाहतोय. इथे एक सिंगल धाव अजून एक ऍड होईल. धावसंख्या 5. गुणाचा जग्गू आहे के जयमान सरवली या संघाचा खेळाडू. गोलंदाज महेंद्र, पायचीची अपील, फलंदाज बाद गुरुनाथ. OUT आउट. पहिला गडी बाद झालाय. नक्कीच दोन्ही सहकारी खेळाडू एकाच संघातून आपण खेळताना पाहतोय. नवीन फलंदाज गणेश पाटील, ओमसाई पिसे या संघाचा खेळाडू. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, सचिव प्रदीपजी जोशी, नीलमजी नाईक आहेत. आज कपिलदादा म्हात्रे देखील उपस्थित आहेत. सुनीलदादा पाटील, जवानमान सारंग संघाचे करता धरता सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुनील माली, आपण त्वरित सदा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी सोनाले संघाचे खेळाडू सुनील माली, आपण समालोचक कक्षात समोर लगेच यायचं आहे. सुनील माली. गोलंदाज महेंद्र, षटकातील शेवटचा चेंडू गणेश पाटील साठी.
इथे ऑन दी ऑफच्या अंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये महेंद्रकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हर 1 बाद 5. आता येणारे 4 ओव्हरमध्ये 40-10ची सरासरी राखायची आहे. मात्र तिसरं 50-50चं ओव्हर हे खूप निर्णायक राहील आणि त्यासाठी गणेश पाटील ला चॅलेंज आहे. ओव्हर नंबर 2 साठी सतीश तले गावदेवी वेले संघाचा खेळाडू. एक तेज तर्रार वेगवान गोलंदाजी म्हणून ज्यांची गावदेवी वेले संघाकडून ओळख आहे तोच खेळाडू आलाय. अमर स्पोर्ट कासने या BPL स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं ओव्हर घेऊन 4 ओव्हर 40चं समीकरण शिल्लक आहे. यानंतरचे पुढील दोन्ही संघ आपण लगेच तयारीत राहा. ओली संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि सोनाले संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. सतीश तलेचा पहिला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक शरद हलके चेंडूच्या खाली. विनोद मात्रे आउट. वेलकम 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 सुस्वागतम. आमच्या मानकुली गावचे समाजसेवक आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष नरेशजी कदम माली या साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. कुंदनजी पाटील साहेबांच्या वतीनं अरविंदजी भोईर तसेच प्रदीपजी जोशी आणि ऑल संघटनेच्या वतीनं इनके जे आपलं BPL 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नरेशजी माली हे आपल्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी पहिले कार्याध्यक्ष. नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना कार्याध्यक्ष पद देण्यात आलं होतं. शरदजी भोईर साहेब देखील माजी अध्यक्ष या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून ते देखील राहिलेले आहेत. नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांनी नेहमीच प्रत्येक त्यांच्या सहकार्याला एक नवनवीन संधी या संघटनेच्या माध्यमातून दिलेली आहे. नवीन फलंदाज कृष्णा मडवी दिवास्फोट दिवा संघाचे खेळाडू आहेत आणि कपिलदादा म्हात्रे अगदी आज चला स्पीडअप करा जरा. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो प्लीज. अरविंदजी भोईर साहेबांचा संघ आपण यानंतर इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. संजय मडवी आई गावदेवी सोनाले संघासमोर. चांगला चेंडू. इथे फलंदाज कृष्णा मडवीची दांडी गोल. जबरदस्त. 2 मध्ये 2. नाना गोंडली यांनी संपूर्ण सीझनसाठी भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये फलंदाजाला सलग 3 षटकार 500, गोलंदाजाला विकेट हॅट्रिक 500चं पारितोषिक. नक्कीच नाना गोंडली यांची कॅल्सी आम्ही करू स्पर्धा संपल्यानंतर. आतापर्यंत 3 पारितोषिक मात्र तिन्ही फलंदाजाने गेले आहेत. विष्णू पाटील काल अशोक होते पोगाव संघाचे, आज नितीन म्हात्रे गुंतवली आणि त्यानंतर गणेश पाटील पिंपळगार या 3 फलंदाजांनी आतापर्यंत कारनामा केलेला आहे. इथे सतीश तलेला प्रथमच विकेट हॅट्रिकची संधी आहे. नक्कीच नाना गोंडलीचा संघ आहे आणि त्यांच्या खेळावर ते खुश आहेत आणि समोरचा संघ देखील त्यांचाच आहे. कमलाकर पाटील साहेबांच्या संघामध्ये ते सध्या BPL खेळत आहेत. बघूया हॅट्रिक होईल का. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. अशोकदादा पाटील वेलकम. ओली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आपलं स्वागत आहे. चला वेळ कमी घ्या. आपला टाइम आम्ही सुरू केलेला आहे बघा. 10:32 पहिला चेंडू टाकलाय. 4 ओव्हरसाठी 20. हॅट्रिक ऑन दिलीप पाटील. अगदी चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळलेत. पुश करो खुश रहो दिलीप पाटील. जानमान सारंगा संघाचा खेळाडू आहे.
इथे अजून एक फलंदाज बाद. काय वेग, भन्नाट वेग. सतीश थलीची खासियत आहे. नक्कीच कमलाकर वजे सुरेगावचे समाजसेवक उद्योगपती यांनी सारंगाव संघाच्या खेळाडूंसाठी पारितोषिक जाहीर केलंय. फलंदाजीला या 3 षटकार मारा 5,000. गोलंदाजीला या 3 विकेट घ्या 5,000. क्या बात आहे. कमलाकर वजे साहेब आपलं देखील स्वागत आहे. सतीश तलेनं आतापर्यंत 3 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवलाय. 4 मध्ये 3 विकेट घेतलेत. विष्णू पाटील खुश आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे एक डावखोरे हाताचे फलंदाज सध्या आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. तर नाना गोंडली अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता 12वे खेळाडू म्हणून आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. स्वागत आहे. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. नवीन फलंदाज सचिन पाटील. सामना कुठेतरी फसतोय की काय. 45 बनवायचे आहेत. सतीश थलेनं या ओव्हरमध्ये अगदी विकेटची झडी लावलेली आहे. धावसंख्या 6 वर थांबलेली आहे. सचिन साठी हा चेंडू अगदी ऑनग्राफच्या अंदाजानं एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. दिलीप पाटील आणि सचिननं सतीशच्या या ओव्हरमध्ये 2 सिंगल धावा घेतलेत. 5 चेंडूमध्ये 3 विकेट 2 धावा. कमलाकर वजे साहेबांनी सारंगावच्या खेळाडूंना पारितोषिक लावलाय. मात्र दिलीप पाटील याला संधी आहे. 3 षटकार 5,000. नाना गोंडलीकडून 555. बघूया सतीश चेंडू लावून साईडला खेळून काढलाय. कावकावून रिटर्नला चेंडू जातोय. अगदी तिथे चेंडू दोरकनाथ म्हात्रेने अपेक्षा केली होती ती उंची मात्र तिथे प्राप्त झाली नव्हती. चेंडू अगदी खालूनच निघून गेलाय. हा नशिबाचा चौकार येतोय दिलीप पाटीलच्या बॅटमधून. बघू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये दोरकनाथ म्हात्रेला चेंडूने उलकावणी दिलेली आहे. नक्कीच कमलाकर पाटील खुश असतील. नाना गोंडली देखील चौकारावर खुश आहेत. संघाची टोटल पोचली ती 11 वर. दोन ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 11 झालेली आहे. 45चं लक्ष्य आहे. गणेश पाटीलला चॅलेंज आहे 16 धावा बनवण्यासाठी. महेशजी वारे आपलं देखील स्वागत. अरविंदजी पाटील गावादेवी ओली संघाचे दोन्ही सहकारी खेळाडू. अठरा मध्ये 34. बघू शकता अगदी आमचा कॅमेरा वर्क प्रेक्षकांची. नक्कीच नारायण सर यांना देखील ऑन स्क्रीनवर दाखवत होतोय. अगदी प्रेक्षक मोठ्या संख्येने BPL स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संतोष पाटील देखील आहेत. क्या बात आहे. अगदी गुरुदत्त स्टँड असेल, चौटायरवा स्टँड, त्यानंतर स्वर्गीय प्रल्हाद शेठ मगन माली स्टँड आपण पाहतोय. यशपाल मालीच्या नावानं मॅजिक बॉक्स आणि त्यानंतर खेळाडू कक्षा. इथे स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी सचिन पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. 2 धावेनी संघाची टोटल 13 धावा. 13 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. सामना जिंकेल कोण. 50-50 ओव्हर नक्कीच मैदानातून सुरू आहे. गणेशचा चेंडू इथे सचिन पाटीलला बीट केलाय. जबरदस्त. यष्टीरक्षक परेश महाजन यांना आपण पाहतोय.
तिथे चेंडू लागते स्क्वेअर होतो विकेट उडवलाय चेंडू सेफ लँड होतोय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्क्रीनच्या समोर चेंडूला एका टप्प्याने उचललाय मिळतील 2 धावा दोन्ही धावसंख्या झाली ती 15 चेंडू मध्ये 15 आलेले आहेत धावा जरी 44 बनवल्या तरी मात्र गोलंदाजी चांगली होती नक्कीच अमर स्पोर्ट कासनी भगवानजी भोईर आज भास्कर साहेब देखील आहेत भाऊसाहेब देखील आहेत नारायण सर देखील सामने पाहण्यासाठी आलेत हा चेंडू आलाय डॉट 50-50 ओव्हर गणेश पाटीलच्या बाजूनी की कमलाकर पाटील ताडाली संघाच्या बाजूनी इथे मिस टाइम पटकाय चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज गणेश पाटील टिपला झेल फलंदाज बाद सचिन पाटील काय झेल टिपलाय या स्पर्धेमध्ये जो सर्वात जास्त झेल घेईल त्याला कुंदनजी पाटील साहेबांकडून आणि मनोज भाऊ पाटील यांच्याकडून योग्य ते पारितोषिक दिलं जाणार आहे सेलिब्रेशन आनंदोत्सव बघा गणेश पाटीलने ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे 17 चेंडू मध्ये फक्त 15 धावा आणि निम्मा संघ गारद झालेला आहे मैदानामध्ये सँडी येतोय वेताल कोपर संघाचा खेळाडू वेलकम एवन जोडी गंगामाता गोंदवली संघाची संजय पाटील आणि नितीन म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे 2 ओव्हर 5 चेंडू 5 बाद 15 अजूनही 30 धावा बनवायचे 13 चेंडू मध्ये परफेक्ट यॉर्कर काय कमालीचा चेंडू गणेश पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केली 50-50च्या ओव्हरमध्ये लेग बायच्या स्वरूपात 1 धाव गणेश पाटीलनं या ओव्हरमध्ये धावा किती खर्च केले आहेत 5 फक्त 2 धावा मायनस होणार आहेत म्हणजे ज्या 16 बनलेत त्याच्यातून 2 पैड्या खाली 2 धावा म्हणजे 14 टोटल आता विजयासाठी 31 12 मध्ये 31 नाना गोंडले आणि विष्णू पाटील हा साप सीडीचा खेळ आहे 50-50 ओव्हर म्हटलं की साप सीडी आपण जसं खेळ खेळतोय कधी वर जाऊ कधी खाली येऊ 2 धावा मायनस होतील दोन ओव्हर मध्ये 31 आणि गोलंदाजीसाठी आलेत नानू सुतार या आधीच्या मॅच मध्ये नक्कीच नितीन म्हात्रे समोर थोडेसे मागरे ठरले होते नानू सुतार हा अमर स्पोर्ट कासने संघाचा इष्टरक्षक फलंदाज आहे चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या 10:32 आपण पहिला चेंडू टाकलाय 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर अन्यथा 1 खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल वाईटनं सुरुवात नानू सुतारची अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 15 धावा झालेत बघूया सँडी आणि दिलीप नानूचं गोलंदाजी रणप अगदी आपण पाहिलं तर आगल्या वेगळ्या शैलीमध्ये पाहतोय इथे सँडीचा फटका एका टप्प्याने चेंडू चाललाय गुरुदत्त स्टँड मध्ये 4 धावांसाठी चौकार चार धावीनी संघाची टोटल 19 45 बनवायचे आणि कुठेतरी नक्कीच अमर स्पोर्ट कासने संघाने या BPL स्पर्धेमध्ये गोलंदाजी असो की फलंदाजी
आपली छाप सोडलेली आहे. एका चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत ज्ञानूनं खर्च केलेत. बघा 10:32 आपण पहिला चेंडू टाकलाय. 4थी ओव्हर संपल्यानंतर तुम्ही किती वेळ घेतलाय याचा आम्ही उल्लेख करणार आहोत. हा चेंडू अगदी अफरकटच्या अंदाजाने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी पाहायला मिळते की झेल ड्रॉप झालाय. स्वतःवर नाराज आहेत. या 2 धावींनी संघाची टोटल 21. 10 मध्ये त्या चेंडू अगदी स्केअर विकेट. चेंडू सीमा पार डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर सँडीच्या बॅटमधून हा धमाका षटकार. नानू सुतार या आधीच्या सामन्यामध्ये देखील थोडेसे मागे ठरले होते. 6 धावेंनी संघाची टोटल 27 या अंकावर जाऊन पोहोचलेले. 9 मध्ये 18 समीकरण आता शिल्लक आहे. 9 मध्ये 3 मारायचे आहेत. नक्कीच नाना गोल्हे यांच्यासाठी हा सामना अगदी 50-50 आहे. एका सिंगल धाव आणि एकाच धाव्यावर समाधान. लेगबाईचा इशारा केलाय पंच भाऊ पाटील सरांनी. धावसंख्या 28. आता 8 मध्ये 17. 8 चेंडू 17 धावा. दिलीप पाटील नक्कीच कमलाकर भजी सुरेगावचे समाजसेवक उद्योगपती यांनी सारंगावच्या खेळाडूंना या BPL मध्ये ऑफर दिलेली आहे. 3 षटकार 5,000, 3 विकेट 5,000. चेंडूला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण. ते 2 धावा दिलीप पाटीलनं पूर्ण केलेत. धावसंख्या 30. 7 मध्ये 15. नक्कीच या ओव्हरनंतर आपण मान्यवर कक्षामध्ये एक स्वागत सन्मान घेणार आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी कार्याध्यक्ष मांडकुली गावचे समाजसेवक नरेश कदम माली यांचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत. नीलम नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करतोय. आमच्या मांडकुली गावचे समाजसेवक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले कार्याध्यक्ष नरेशजी माळी साहेबांचा शुभ सन्मान. धन्यवाद. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण. नानू सुतार याचं 4थं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे आणि धावसंख्या 32. 6 मध्ये 13. सामना कोण जिंकेल? KP 11 ताडाली की अमरस्फोट कासने? भगवानजी भोईर की कमलाकर पाटील? 6 मध्ये 13. बघा सर्व संघांना मी सूचित करतोय, संस्थापक अध्यक्ष आणि अध्यक्ष साहेबांची सूचना आहे की पुढील होणाऱ्या सामन्यातील दोन्ही संघनायकांनी लगेच आपल्या मुख्य गोलंदाजांची नावं नाणेफेकी उडवण्याआधी लिहून आमच्याकडे जमा करायची आहेत, जेणेकरून स्पर्धेला उशीर होणार नाहीये. सर्व संघाच्या संघनायकांनी, संघ मालकांनी, खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. कालच्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या आधी साहेबांनी सांगितलं की स्पर्धा आपली स्वतःची स्पर्धा आहे आणि सर्वांनी सहकार्य करायचं आहे. 6-13 गोलंदाज मिलिंद विजयस्फोट खानपे या संघाचा खेळाडू.
नाना गोंडली दुहेरी मनस्थितीमध्ये आहेत. भगवान भोईर जिंकले पाहिजेत की कमलाकर पाटील साहेब जिंकले पाहिजेत. नक्कीच खातं खोलायचं बाकी आहे. कासने संघाने 2 सामने केले, दोन्ही जिंकलेत आणि तिसऱ्या सामन्यातून 6 मध्ये 13 म्हणजे बर्फानी बाबाणी या संघाने जे 3 सामन्यातून 3 जिंकलेत ग्रुप ए मधून. तसं चित्र आपल्याला ग्रुप बी मधून पाहायला मिळेल का? पहिला चेंडू मिलिनेंचा चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली गणेश पाटीलला. बघूया आपण आपसमध्ये चर्चा करतायत या चेंडूवर काय निर्णय येईल हा थोड्याच वेळात आमच्यापर्यंत येईल. यानंतरचे दोन्ही संघ आपण तयार राहा. गावदेवी ओली आणि आई गावदेवी सोनाली असा पुढील सामना होईल. ग्रुप ए मधून पुढील सामना असेल. सोनाली संघ 2 सामने केलेले, 1 विजय 1 पराभव. तर या उलट ओली संघ काल उजगडीने सामना केलाय, पराभव झालाय. फक्त एकच धाव येईल. पंचांनी निर्णय दिलेला आहे फक्त 1 धाव. आता 5 मध्ये 12, 5 चेंडू मध्ये पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांशी कुठल्याही प्रकारचे आपण चर्चा वार्तालाप करू नका प्लीज. सामना लगेच आपण कंटिन्यू सुरू ठेवा. सँडी पाटील, पंचांनी आपसमध्ये चर्चा केलेली आहे. पंचांनी जो निर्णय दिले त्याचं आपण स्वागत करा मित्रांनो प्लीज. BPL 40+ भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषक. नक्कीच अगदी ताडाली संघाच्या खेळाडूंचं देखील आपण कौतुक करूया. पंचांनी दिलेला निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे. 5 मध्ये 12, 45 बनवायचे आहेत आणि 33 या धावा आतापर्यंत लागलेत. 25 चेंडू मध्ये 33 आणि 5 मध्ये 12. गोलंदाज मिलिंद, इथे बॅटची कडा. यष्टीरक्षक मागे चांगलं परेश महाजन यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. फक्त एक सिंगल येईल. सिंगलला धावसंख्या 34, 34. 4 मध्ये 11. विष्णू पाटील की नाना गोंडली दोन्ही खेळाडू आपसमध्ये सतत चर्चा करतात. सामना जिंकेल कोण बघूया. सँडी पाटील आणि मिलिंद असा सामना पाहायला मिळतोय. सँडी पाटील साठी हा चेंडू अगदी लेट कटच्या अंदाजानं फटका केले. चेंडू चालला डीप थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न असफल ठरले. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय. हा चौकार अगदी मोकेचे शनी हा चौकार आलेला आहे. आता 3 मध्ये 7, 38 धावा झाली आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धावा. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न. बघूया 3 चेंडू मध्ये 7 आहेत. इथून सामन्यात जर वापसी करायची तर विकेट आणि डॉट बॉलची आता गरज आहे अमर स्पोर्ट कासने या संघाला. अमर भोईर देखील आज भगवान भोईर यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. आपलं देखील स्वागत आहे. भाऊसाहेब देखील आहेत. हा चेंडू आलाय वाईट. 3 चेंडू आणि 6 धावा. मिलिंदला देखील संधी आहे मात्र फलंदाज देखील तितक्या ताकदीचा सँडी पाटील वेताल कोपरे संघाचा खेळाडू आहे. तीन मध्ये 6 आणि इथे चेंडू जातोय सीमा पार.
4 धावांसाठी चौकार. गोटीराम तिथे नाराज आहेत आणि द्वारकानाथ मात्रे दोन्ही गावदेवी रांजणोली संघाचे खेळाडू पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. द्वारकानाथ मात्रेवर गोटीराम नाराज झालेत. 4 धावीने आता संघाची टोटल बनलेली आहे 43. 2 मध्ये 2. क्या बात आहे. 2 मध्ये 2. काल आपण सामना पाहिला होता बीबी स्पोर्ट इताडे आणि गावदेवी भादवड. दोन मध्ये 2. ताडाली संघ 2 सामने 1 विजय की अमरस्पोर्ट कासने 3 सामने 3 विजय की 2 विजय 1 पराभव. बघूया ताडाली संघाला संधी आहे. स्ट्राईकवर सँडी आहे. 2 मध्ये 2 ची गरज. दोन मध्ये 2 आणि या चेंडूवर घेतली 1. स्कोर लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. लेग बायचा इशारा आलाय. धावा होत कशाही होत. सँडी अगदी आगल्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. इथे दिलीप पाटीलवर आता दबाव. 1 मध्ये 1. पंचेचाळीस बनवायचे होते 30 चेंडू मध्ये आणि 1 मध्ये 1. बघूया दिलीप पाटील. जर चेंडू डॉट आला तर विजय संपादन होईल. अमरस्पोर्ट कासने संघाचा 1 धावाली तर विजय होईल. KP11 ताडाली कमलाकर पाटील साहेबांच्या संघाचा. चला टीम मीटिंग नका करू मित्रांनो प्लीज. जरा फास्ट केला आपण. आजच्या दुसऱ्या रात्रीमधून आपण हा आजचा 4था सामना पाहतोय. 6:23 आपण आजच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू टाकलाय आणि आतापर्यंत वेळ झाली 11:04. 4था सामना 1 चेंडूपासून दूर आहे. अजूनही यानंतर 4 सामने खेळायचे आहेत. वेळेच्या बाबतीत सर्व संघांनी सहकार्य करा मित्रांनो. पंच आपण देखील वारंवार सांगत चला प्लीज. नाहीतर पेनल्टी द्या. साहेबांनी सांगितलंय जे खेळाडू जास्त वेळ घेतील त्यांना तुम्ही पेनल्टी द्या. आम्ही आवाज देऊन ऐकत नाहीयेत. पंच आपण वारंवार सूचित करा. 1 चेंडू 1. दिलीप पाटील की मिलिंद. आणि इथे दिलीप पाटीलच्या बॅट मधून विजयी चौकाराला अभिनंदन. KP11 ताडाली हार्डलॉक अमरस्पोर्ट कासने भगवानजी भोई राहुल टीम. नाना गोंडले अखिरकार जिंकलेत. बघा विष्णू पाटील यांच्या खांद्यावर हात घेऊन त्यांना जोडीला घेऊन चालले आहेत. हा खरा क्रिकेटचा विजय आहे. वा. चला यानंतरचा लगेच ओली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण देणार आहोत या सामन्यातील सामनावीर खेळाडू संदीप पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. नाबाद 23 धावा. सँडी या सामन्याचा हिरो. चला लगेच आपण मित्रांनो मैदान खाली करा. आपण पुढील दोन्ही संघांसाठी आपण मैदान खाली करून घ्यायचंय. बघा त्यानंतर ओली आणि सोनाली नंतर कालवार आणि ताडाली हा सामना होणार आहे. 3 ओव्हर नंतर दोन्ही संघाने आपल्या 5 गोलंदाजांची नावं आपण जमा करायची आहेत. लक्ष असू द्या. आम्ही सामना सुरू होण्याआधीच पुढील दोन्ही संघांना सूचित करतोय. चला सँडी आपण अभिनंदन. उदय म्हात्रे कपिल दादाने इशारा करतायत जिंकलो आम्ही. वा.
नक्कीच कपिल दादाकडून देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. सँडी, आपण सामनावीर पारितोषिक स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच आपण सर्वप्रथम ट्रॉफी देऊया, जे आम्हाला जितूजी पाटील, माजी सरपंच डुंगे यांनी स्पॉन्सर केले. इनकेजी आपले शुभ हस्ते प्रथम आपण ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. निलमजी नाईक, आपले शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर. नक्कीच श्यामदादा चौधरी आणि प्रणव श्याम चौधरी यांच्या शिव माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर. त्यानंतर नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कपिलदादा मात्रे, आपले शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. नक्कीच यशवंतजी केनी साहेबांनी आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केले. त्यानंतर सुनीलदादा पाटील, शिवाजी म्हात्रे पिंपळास यांच्याकडून देखील गिफ्ट हॅम्पर आलेले आहे. त्यानंतर कुंदनजी पाटील साहेब, स्वप्नीलजी पाटील आणि संदेश शेठ पाटील, स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील साहेबांच्या स्मरणार्थ आम्हाला हे गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झाले. त्यानंतर प्रल्हाददादा जयराम पाटील, माजी उपसरपंच दापोडे यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर आलेले आहे. बेस्ट ऑफ लक, अभिनंदन सँडी. तर धन्यवाद, मान्यवरांचे आभार, खेळाडूचे अभिनंदन. जाऊया आपण पुढील सामन्याच्या समालोचनाकडे बोलूया. चला मित्रांनो, सामना आपण सुरू करूया लगेच. गावदेवी ओवली आणि आई गावदेवी सोनाले आजच्या दुसऱ्या रात्रीमधून आपण 5व्या सामन्याकडे बोलतोय आणि समालोचन कक्षामधून